गाईचे दूध काढीत असताना छत्री तलावच्या काहीच अंतरावर असलेल्या भानखेडा जंगल परिसरात एका बिबटने दूध व्यावसायिकांवर अचानक हल्ला केला। ही घटना शनिवारी सकाळी 7 वाजताच्या दरम्यान घडली आहे। या घटनेमुळे भानखेडा गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। पप्पू यादव यांची भानखेडा गावाजवळ संत कवरराम संस्थाजवळ पडीक शेती आहे। त्या पडीक शेतातच यादव यांची झोपडी आणि गाई म्हशी आहेत। पप्पू यादव यांचा दूध विक्रीचा धंदा असल्याने ते नेहमीप्रमाणे शुक्रवारी शेतात गेले। शनिवारी सकाळी 7 वाजता त्यांच्या गाईचे दूध काढीत असताना दबा धरून असलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला। यात पप्पू यादव गंभीर जखमी होऊन बिबटने त्यांच्या हाताला पायाला गंभीर चावा घेतला। पप्पू यादव यांनी जोरदार आरडाओरड केल्याने बाजूच्या नागरिकांनी लगेच धाव घेतली असता बिबट्याला पळून लावले। नागरिकांनी पप्पू यादव यांना गंभीर अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराला दाखल करण्यात आले। घटनास्थळी वन विभागाच्या अधिकारी कर्मचारी दाखल होऊन पंचनामा करण्यात आला। छत्री तलाव रोड, भानखेडा रोड, इथे संत कवरराम धाम आहे ना, इथेच आमचा वावराचा हे आहे, कंपाऊंड आहे, वावर आहे। त्याच्या अंदर आहे दूध काढताना डायरेक्ट त्यांना याच्यावरच पायावरच अटॅक केला। किती वाजता झाली घटना ही 8:41ला समजा 7:30-8 वाजले सकाळी आज सकाळी त्यावेळेस दूध काढत होते। हां, घरात किती जण होते त्यावेळेस? तिथं 4-5 जण होते। त्यांनी मग चिल्लावा हे केला, वाचो केला, यांना असं केलं, मग तो पळाला। म्हैसन गाय धावली त्याच्यावर जनावरात, मग पळाला। कोण होतं? कोणतं जनावर होतं? ते काय बिबट्या म्हणते, बिबट्या होता का? चिता होता। फॉरेस्टवाले काय म्हणाले? फॉरेस्टवाले आता त्यांनी निवडलेलं तिथं हे काय गेले, ते सगळं केलं। आम्ही तो सकाळपासून इथं त्यांना घेऊन आलो तेव्हापासून असं ते तिथच्या लोकांनी आणलं याले दवाखान्यामध्ये गाडीवर पटकन बसून। तिथचं पंचनामा ते पाहिजे। त्यांचं नाव? राजू राम खिलावन यादव। तुमचं नाव? रामू राम खिलावन यादव। भाऊ आहे तुम्ही त्यांचे? हां, मी लहान भाऊ, हे मोठे आहे माझे। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।